बसतीया आणि त्यो तिच्या दारात पाय पसरून बसतोया. माझा नवरा लाजा नाही वाटत दोघांनी बी. वीस उगवल्याची घंटा झाली, आता म्हशी मागणं आमची पाळी. मी काय बोलते ते ऐकून घ्या. ऐकलं, म्हशीनं पण ऐकलं आणि मी पण ऐकलं. मला आज दोपर पातूर 50 रुपये पाहिजे. ऐकलं. नुसतं ऐकू नका, 50 रुपये काढून द्या. कवा देताय? 2-4 महिन्यात. काय लाज वाटते का बोलायला? मला आजच्या आज पैसे पाहिजे. आता तालुक्याच्या गावाला निवडणुका 2-4 महिन्याने होणार, तर मी तरी काय करणार? ते मला सांगू नका. आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. कुठं आणायचे? दरुडा घाला. चांगलं आहे, म्हणजे दरुडा घातला की मी जेलात बंद होणार आणि तू सुट्टन मी. अरे तुझ्या आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आता कशाच? आपलं लगीन होऊन 5 वर्ष झाली, तुम्ही काय बी काम धंदा करीत नाही. माझ्या बापाने दिलेले दागिने मोडायची वेळ आली तेव्हा मीच माझ्या बापाकडनं म्हस आणली, तिच्या खपता काढल्या, 4 घरचं रत्तीत मिळवलं. मी कुठे नाही म्हणलं? काय ताप आहे नाही म्हणायची? म्हटलं परपंच आपलाच आहे, कष्ट करे या पाहिजे केले, पण 5 वर्षात एक पोर बी नाही. मग तुमचा काय उपयोग? आपला बिनकामाचा नवरा काय नुसता पोसायचा? हे जेव्हा तेव्हा बिनकामाचा नवरा म्हणून खिजवायचं काम नाही. माझं जर डोसका भडकला ना तर इकडचं थोबाड तिकीट. थोबाडाचं राहू द्या, काय वाटेल ते करा, पण आजच्या आज मला 50 रुपये आणून द्या. इतके झटपट कसे काय मिळतील पैसे? का तुमची ती दोस्त मंडळी आहेत ना तालेवात, त्यो नामदेव नेवरती समजे संत मंडळी आहेत तुमच्या संग, तमाशावर पैसे उधळतात. सांगा की दोस्तावर उधळायला. गोळ्या झाडल्यासारखी बोलत असते. हे बघा, मी मस्त घेऊन वड्यावर जाते, मी येईस तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे सांगून ठेवते. चल गंगे. आमचं मयत आजच निघणार बहुतेक. माझं बिया भाकरी वाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला, आज 8 दिवस झालं. कुठे लपड केलं असेल कुणास ठावं. नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा एवढा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया, आणि हे बघ. अरे माझे देवा, कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावंसं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा काय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर, मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे हाय नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही तर मला वाटायचं तुम्ही न करता तर लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुवून म्हणजे गरम गरम भाकरी करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून
कुठं निघाला सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका जा. काही येणार आहे काय मी? आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदर कोण हा? या बया. तुझं तू? नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय, आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल, चावट कुठला बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस तिकडं. काय र, आज सकाळी सकाळी खडी साखर तोंडात धरून आलाय. मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले असते. झाले. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळी आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं, मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना, पिशवी आणली तुझं बरोबर. ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर तर याच्यात ना मी लुगडा आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ, तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे लुगडं तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चिंध्या, चालायला तुला थोबाड राखू नकोस. गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला तर तो माझा नवरा. हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा माठ म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझा कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या? ए भवाने, ही भासून ठेवीन तुझ्या बिक्या म्हणलीस तर. अरे जा, अशा लई बघितल्यात म्या. तुम्ही चला घरला. आज तुम्हाला भांड्यातलंच पाणी पाहते. चला. म्हस बांधा. बंद. ये बाई येत. यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? ते सुंदरीने नाही चहा दिला. आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा. नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे. आणि ती बी लफडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुकटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटाच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आपण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी सगळी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार.
भारी कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. घरला चला, दावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला. जशी मस्त तशी बायको, ह्या झाडती हिलाच झाडती. काय बडबडताय? काय नाही, हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तिला मी सांगत होतो. बघा तू क्या काय ते? एंजलच्या मागा बघ. गंगे शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरं, मी हँडला घेऊन येते मागना. काय येते? काय कुठं काय हे कागूद आहे, कागूद. कसला कागद? म्हणजे हे आपलं हँडबिल आहे. म्हणजे हँडबिल? आपलं सर्कशीचं. जायचं का आपण सर्कशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाय बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ, सिंह, हत्ती, घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू, फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुखट्यानं घरला चला. शान आहे सर्कस धावताय मला. या गाव हुंदडून आला. लढायचं काय? अगं ती पवाराची चंद्री, भुसकुट्याची तारा आणि केमऱ्यांची भानू यंदा पंचायतीच्या निवडणुकीला उभी राहतात म्हणून. मग त्यात बिघडलं कुठं? बिघडलं काय नाही, पण कोणची बाई आतापर्यंत निवडणुकीला उभी राहिली आहे काय? म्हणून तुमच्या पोटात दुखतंय बाई. पोटा दुखण्यात जायच्यात काय? पण बाईनी चूल सोडून भलत्या भानगडीत पडावत कशाला? गाईचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही. हा म्हणजे निवडणुकीचं काम बाईलाच असतं म्हणा की. तू आपला कुठलाही टाका उगाच कुठेही नेऊन घालते. बायकांचं काम रडायचं, लढायचं नव्हं. ते समजा जुनं झालं. आता बायका लढत्यात बी आणि रडवत्यात बी. असं आहे का? तुमच्यासारख्या बिनकामाच्या नवऱ्यासनी. चला फुकटचं गिळायला. बरं झालं भेट लागते. अरे एवढा घायला का आला काय? तुझी बायको बाळंत व्हायला घातली का? नाही बुवा, त्यातलं काय नाही हा. मग अरे तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून. मला काय माहित नाही हो. उभं राहताना मला काय सांगून उभं राहत नाही ती. अरे अफवा नाही अहो, माझ्या बायकोनेच सांगितलं मला तसं. बघितलं का लेका? म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरुंग लावण्यात झालं का नाही? अरे पण मी अरे गाडवणं घाबरता कशा? चुकीची बायको अडाणी कुणीतरी भरलं घातला असतं. इलेक्शन काय मत काय तिला काय करणार? बायकोला आवडतं. मी साहेब एवढंच नव्हतं तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने उभी राहणार आहे म्हणून. खायला माझी बायको म्हणायची का वैरीण म्हणायची? तरी मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे म्हशी चारणं इतकं सोपं नाही. पण माझं ऐकत नाही. बघ लेका, आता चुलीपासून येऊन पोचली का नाही लोकशाही? चुलीत गेली, पोचली कुठे? घाबरू नका. लोकशाहीमध्ये अफवा पसरणार गुन्हा आहे, लक्षात ठेवा. पदा मी पुन्हा सांगतो, निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही. उंदरानं बिळात राहावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं. ही जगाची रीत आहे. उंदीर बी कवा कवा भारी ठरतो. बघूया ना, बघू मी उभी राहिली ना वा. बघूया काय होतंय ते. काय होणार आहे? तू पडणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेव, जग काय म्हणते? काय काय म्हणतंय? पुरुष धंद्यात उभा राहिला आणि बाई संसारात पडली. पडणं हा बाईचा स्वभाव आहे. असं मग बघूया काय होतंय ते. अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवाच दगा द्यायची नाही. पण मी म्हशीला मत देणारच नाही. झाडाचं एक पान तुटलं ना झाड पडत नाही. तुमचं मत गेलं उडत.